जय शिवराय मित्रांनो. स्वागत आहे पुन्हा एकदा एस वाय क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ खूप दिवसानंतर आपण अपलोड करतो आहे. आपले व्हिडिओज खूप दिवस झाले बंद होते. काही पर्सनल कारणामुळे आपण व्हिडिओज बंद केले होते. तर चॅनल आपण पुन्हा एकदा सुरू केलेलं आहे. तर नक्कीच तुमचा सपोर्ट दाखवा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीची पॉवर दाखवा. खूप दिवसांनी आपण व्हिडिओ अपलोड करतो आहे. तर आज जो काय आपला कॉन्टेंट आहे तो शिवजयंतीवरती आपण घेऊन आलेलो आहे. एकदम स्पेशल आणि ट्रेंडिंग व्हिडिओ असणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्की बनवा. तर यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. तर तुम्ही इंस्टाग्रामवरती व्हिडिओज बघून जे कॅपकट ॲप्लिकेशन घेत असतात ते तुम्हाला नक्कीच मला वाटत नाही की इफेक्टिव्ह असतील. तर मी जे तुम्हाला कॅपकट देणार आहे ते नक्कीच चालणार आहे आणि त्याला वेबपेंट आल्यावरती सगळे इफेक्ट्स जे काय प्रो इफेक्ट्स आहेत ते तुम्हाला यूज करता येतील. तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून कॅपकट ॲप डाउनलोड करून घ्या. तसेच आपल्याला व्हॉट्सअपवरती आपल्या ग्रुपला जॉईन व्हा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑलवरती सेट करा. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. इथे यायच्या आधी जे काय आपण मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि जे काय आपले व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि इंस्टाग्राम अकाउंट आहेत या सगळ्यांची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ॲप डाउनलोड करून इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथं येऊन आपल्याला सिम्पली न्यू प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. तर इथं आपल्याला जे काय आपली ॲल्बम एडिटिंगचं जे काय मटेरियल आहे ते इथं ओपन करून घ्यायचं आहे. तुम्हाला यामध्ये व्हिडिओ आणि फोटो असे दोन आपल्याला कॅटेगरीज बघायला मिळतील. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जो काय आपला 16 सेकंडचा व्हिडिओ आहे तो इथं त्याला क्लिक करून इथं ॲडवरती क्लिक करून तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. आता इथे येऊन सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, आपला जो काय व्हिडिओ आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला इथे खाली ऑप्शन दिसतील. त्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा एक ऑप्शन दिसून येईल. त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला याचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. सिम्पली आपल्याला जे काही आपल्या व्हिडिओचे जे सॉन्ग आहे ते इथे ॲड झालेलं दिसून येईल. आता आपल्याला सिम्पली त्या प्लस चिन्हावरती क्लिक करून पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये जो काय 0.2 सेकंडचा व्हिडिओ आहे तो इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ ॲड होऊन जाईल. हा ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला जो काय आपला सॉन्गचा व्हिडिओ आहे तो इथं आपल्याला क्लिक करून डिलीट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला फक्त सॉन्ग मिळून जाईल आणि जो काय आपला वरचा व्हिडिओ आहे तो आपण इथे क्रिएट करू शकतो. आता आपल्याला यानंतर जो काय आपला 2 सेकंडचा व्हिडिओ आहे त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला इथे खाली ऑप्शन दिसतील. त्यामध्ये आपलं डुप्लिकेटचा ऑप्शन जो काय असणार आहे त्याच्यावरती यायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला इथं ॲडजस्ट ऑप्शनला क्लिक करून जे काय सॅच्युरेशन आहे ते इथं आपल्याला पूर्णपणे 0 करून घ्यायचं आहे. त्यानंतर म्हणजे -50% करून घ्यायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला हे जे काय आपल्या 2 सेकंडचा व्हिडिओ आहे तो इथे डुप्लिकेट करत जायचं आहे. तर इथं अशा प्रकारे आपण डुप्लिकेट व्हिडिओ करत जाऊया. तर मित्रांनो, हे जे काही व्हिडिओचे बीट्स आहेत ते एकदम फास्ट असल्यामुळे आपण प्रत्येक बीटला फोटो ॲड करणं खूप जास्त वेळ लागणार आहे. त्यामुळे आपण हे तर ट्रिक तुम्हाला दिलेली आहे. सिम्पली तुम्हाला हे व्हिडिओ इथं 16 सेकंडपर्यंत आपल्याला जेवढं आपलं म्युझिक आहे तिथपर्यंत डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. आता यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे. यानंतर आपल्याला ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपली जी काही ॲल्बम आहे त्यामध्ये आपल्याला फोटोजवरती जायचं आहे. फोटोजवरती येऊन तर आपल्याला 2 फोटो बघायला मिळतील. तर यामध्ये आपल्याला जो काय ब्लॅक कलरचा फोटो आहे ते आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे. हा केल्यानंतर सिम्पली आपल्याला ट्रान्सफॉर्मच्या ऑप्शनला क्लिक करून जे काही इथं रिसाईज आहे ते करून आपल्याला 16:9 रेशो सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर इथं आपल्याला 16:9 केल्यानंतर ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याची जी काही लेंथ आहे ती 3 ते 4 सेकंडपर्यंत आपल्याला इथे पुढे एक्सटेंड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला इथे हे फुल स्क्रीन करून अशा प्रकारे फुल स्क्रीन केल्यानंतर वरती स्क्रोल करायचं आहे आणि जो काय आपल्या व्हिडिओचा अर्धा भाग आहे तिथपर्यंत आपल्याला हा ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला डुप्लिकेट करून घ्यायचं आहे याला आणि सिम्पली आपल्याला अशा प्रकारे हे इथं लॉंग प्रेस करून खाली आपल्याला त्याच लेअरबरोबर आपल्याला हे इथं घेऊन यायचं अशा प्रकारे. त्यानंतर या खालच्या लेअरला क्लिक करून आपल्याला ही जी काय ब्लॅक कलरची लेअर आहे ती इथं अर्ध्या भागात आपल्याला खाली घेऊन यायचं आहे. अशा प्रकारे होऊन जाईल. आता आपल्याला एक काम करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा जी वरची लेअर आहे त्याला क्लिक करून सुरुवातीला येऊन इथं आपल्याला सिम्पली अशा प्रकारे आल्यानंतर इथं आपल्याला बीटचा एक ऑप्शन दिसून जाईल. इथं आपल्याला ॲड बीट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला शेवटला येऊन इथे एक शेवटला बीट ॲड करून घ्यायचं आहे. आता शेवटच्या बीटला येऊन आपल्याला काय करायचं आहे, ही जी काय आपलं वरची लेअर आहे ते आपल्याला हळूहळू वरती स्क्रोल करायचं आहे आणि पूर्णपणे आपल्या व्हिडिओच्या आउटलाईनच्या बाहेर इथं घेऊन जायचं आहे. त्यानंतर पुन्हा खालच्या लेअरला क्लिक करून इथं बीट द्यायची आपल्याला. बीट ॲड करून पुन्हा शेवटला यायचं आहे. इथं आल्यानंतर आपल्याला सिम्पली जी काय आपली खालची लेअर आहे ते आपल्याला इथे खाली स्क्रोल करत आउटलाईनच्या बाहेर घेऊन जायचं आहे. म्हणजे आपल्याला सिम्पली इथे एक ॲनिमेशन क्रिएट झालेलं दिसून येईल. इथं अशा प्रकारे इथं ॲनिमेशन हे क्रिएट झालेलं आहे. आता यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन इथं प्लस ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरले क्लिक करायचं आहे आणि जो काय आपल्या महाराजांचा आपण तुम्हाला PNG दिलेला आहे ते PNG इथं ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याची लेंथ जी काय आहे ते आपल्याला व्हिडिओच्या शेवटपर्यंत एक्सटेंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला हे जे काही PNG आहे
ते इथं खाली घेऊन यायचं आहे. इथपर्यंत आपल्याला हे सेट करून घेतल्यानंतर इथं आपल्याला सुरुवातीला एक बीट ॲड करायचं आहे आणि पुढे जाऊन आपल्याला 13 सेकंडला एक बीट ॲड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीच्या बीटला येऊन हे जे काही आपलं PNG आहे ते इथं पूर्णपणे खाली स्क्रोल करून घ्यायचं. अशा प्रकारे आपण इथं करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे हे खाली स्क्रोल करून घेतल्यानंतर आता आपल्याला बघायला मिळेल की ते एक ॲनिमेशन आपलं क्रिएट झालेलं आहे. म्हणजे ज्या ब्लॅक लेअर आहेत त्या ओपन होतील आणि आपल्या महाराजांचा फोटो खालून आपल्याला वरती आलेला दिसून येईल. अशा प्रकारे हा आपला व्हिडिओ इथं क्रिएट झालेला आहे. आता जर तुम्हाला तुमचा लोगो ॲड करायचा असेल तर तुम्ही सिम्पली ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून तुमचा लोगो इथं PNGमध्ये फॉर्ममध्ये तयार करून ॲड करू शकता. आता आपल्याला सिम्पली व्हिडिओला सेव्ह करायचं आहे. आपण व्हिडिओ क्रिएट करतो पण त्याची क्वालिटी आपल्याला सेव्ह केल्यानंतर बघायला मिळते की आपली क्वालिटी खराब झालेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ते 1080ची जी काही आपली क्वालिटी आहे त्याच्यावरती क्लिक करून सेटिंग जे तुम्हाला मी दाखवलेलं आहे तेच बरोबर सेटिंग तुम्हाला इथे ॲडजस्ट करून यावरती एक्सपोर्ट करायचं, म्हणजे तुम्हाला बेस्ट क्वालिटी व्हिडिओची बघायला मिळेल. अशा प्रकारे व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ खूप दिवसांनी आलेला आहे त्यामुळे आपल्याला सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.